नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आजचा ब्लॉग गार्डनमधून चालू केला आहे। पक्ष्यांचा पण आवाज येतोय आणि माझ्याकडे ना आजच्याला दोन हॅपीनेस गोष्टी आहे। आजच्याला जेव्हापासून फुल ब्लॉग टाकायला चालू केलं ना 50 दिवस झाले सलग ब्लॉग टाकतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्याला फुल ब्लॉगवरती ना पहिल्यांदाच होळीचा ब्लॉग पडणार आहे, पहिल्यांदाच चालू केल्यापासून। मित्रांनो, मी ना बागेत आलो ना हमखास पुदिन्याची पानं खातो। आता बिटाची पावडर संपली ना, बनवली होती पण ती पण आहे ना वाया गेली। म्हणजे ना ती ना काय म्हणते त्याला बुरशी आली। मित्रांनो, आईने आजच्याला चक्क चहा चपाती बरं पुऱ्या खायला केल्यात। तर संध्याकाळी काही करणारच नाही काय? गडीचा भरोसा नाही, खाऊन पिऊन एन्जॉय आहे का नाही? हे टेन्शन तुला पुऱ्या काढायला ऐशोपती कसली फुगली आहे मित्रांनो। अचाक चहा पुरी खायला मजा वाटते। नशीब पायावर नाही पडलाय ते नाही होत पायाला माझ्या। सगळ्याच्याच पुऱ्या बनवणार आहे तू? ते नाही आता बटाटा पुरी। हो मित्रांनो, आहे ना सगळ्यांच्या पुऱ्या बनवणार आहे। म्हणजे बटाटा पुरी केली काय? तर मित्रांनो, नळाला पाणी येऊन टब भरून गेला। आपल्याला बेडशीट 200 रुपये लेना काही करू। मोठं मोठंच काढून घ्या फक्त। मित्रांनो, अख्खं आहे ना 5 पांडे ना पप्पानी खुरपले। 2 बायांचा रोज आहे ना, म्हणजे 2 बाया लागले असते ते पप्पानी 2 दिवसात खुरपून टाकले। इतके दिवस पप्पा घरी होते पण 1-2च दिवस आले वावरात। सगळं गवतच साफ करून टाकले। बरं झालं वावरात यायला लागले, नाहीतर घरीच बसायचं। बाद झालं, मरणाचं ऊन झाले। पप्पा म्हणतात अजून काढायचं। ऊन तर असले लागते का नाही, आणि मोकार उन्हात आणायचं खटपट करायला बसायचं। एवढं गावात निघलंय, आम्ही म्हणायचं आज खुरपू उद्या खुरपू। बसा शिफ्ट एवढं गरम झालंय का नाही? पप्पा बघा बसल्या, बसा। आयो मी आता बसलो, मी बसलो पण नव्हतं। तुला कळालं अजून आईस्क्रीम आणायची का? पैसे दिलेत काय नाही? नाही 20 रुपये दिलेत। सिनेमा मला तिला तुम्हाला आणायचे होते पैसे। मग पैसे आमच्याकडे आहे खिशात पैसे। आम्ही गुळ नाही आणलं। कितीला आहे आईस्क्रीम? 10 रुपयाला आणलं तुला आणते माकुश आणते नसलं तर कोण चालेल का? हा चालेल। आईस्क्रीम आणायला चाललाय काय? रियांशनी टूबी उगा कशी काय? मित्रांनो, फायनली घरी पोहोचलो। आईला माहितीच नाही, निम्मे रस्त्यात आहे ना बारक्याची बहीण भेटली होती आणि आम्ही पैसे दिले तर आम्हाला पण आईस्क्रीम आले हो। तर मित्रांनो, फायनली आपली आईस्क्रीम आलेली आहे। आमच्या 2 बा तुझा आणि अरे अरे तर मित्रांनो, पहिल्या उन्हाळ्याची पहिली आईस्क्रीम, फर्स्ट टाइम आईस्क्रीम खातोय उन्हाळ्यातली। पप्पाला आणि एक माझ्यावाला। उपासाला चालते का अन्नाला? चालती। कोण नाही खायचं पण क्रीम क्रीम सगळी खायची। टेक्नॉलॉजी। मित्रांनो, आता टाइम झालाय 6 वाजल्यात। होळीची तयारी चालू झाली। आता इथं होळी पेटवायची। दरवेळेस आपली इथं होळी असते, जास्त करून इथं पाणी मार। तर मित्रांनो, रियांशी ना वाटी घेऊन शिफ्ट गाडी धुयला गेलाय त्यांचं। शिफ्ट गाडीच्या अलीकडच पाणी टाकलं। ते तुमच्या गौऱ्या 9-10 आहेत। ह्या रियांशांच्या गौऱ्या, ह्या आमच्या गौऱ्या। अरे तू बावळट आहे काय? हा आता डिश सोडली, गल्ला आणलाय। जा नवी कपडे घाल, नवी कपडे घाल जा। हसतोय तुला का खुशाल? मित्रांनो, फायनली भेटली। मित्रांनो, आकांक्षाने आमच्या इथून व्हाईट रांगोळी घातली ना, आता आकांक्षा म्हणत होती मित्रांनो फायनली रांगोळी भेटली। आणि रिया तिला ट्रोल करते। मित्रांनो, आतापर्यंत गौऱ्याने दोघांच्याच आल्यात, रियांच्या आणि आमच्या। बाजूला मित्रांनो, आता एवढ्या जागी सारवायचं, मग त्याच्यानंतर रांगोळी थोडं वाळून द्यायला लागणार आहे आपल्याला। रिया कशी बघते मित्रांनो, त्याचं तर वेगळंच काय चाललंय। मग धरून ग्लासनेच पाणी मारतोय। मित्रांनो, शेणाचा पहिला आहे ना घरात सारवलेला एक फायदा होता, रात्री कोणी केली असेल ना तर सकाळी लगेच कळायचं आहे का नाही। रियाच्या हातात शेण चोळलं ना किड निघतात गुचिडाचं। नाही काय ग गुचिडच ना, पण गुची नाही वेगळंच काहीतरी। हा मुडदूस निघतं बरं का मित्रांनो, पण रियाचा निघला नाही। पण रियाचा हात घाण झालाय। मला पण लागले जा
आले मित्रांनो. आता शेणामध्ये ना फुल काढून घेतले, वाळलं ना स्पष्ट दिसणार आणि त्याच्यात रांगोळी भरायची. मगाशी सारावलं नाही पण पैसे त्यातलंच घ्यायला लागले. हे लक्ष्मी फेकून द्यायची नसती. तर मित्रांनो फायनली होळी पेटली. वांग का टाकावं लागतं. फायनली होळी पेटली. 6 वाजून कितीतरी मिनिटाचा मुहूर्त होता ना, त्याच्यामुळे लवकर पेटवली. तर मी बी कपडे बदलून तयार होतो. मित्रांनो फायनली नवीन कपडे घालून तयार झाले. रियांची बघा नवीन कपडे. रियांची इकडे बघ. हा एक नंबर. आणि हे जो बोंब मारायचं चाललंय. पाणी घातलं का आधी होळीला. रियांचं फोटोशूट चाललंय. रियांश पण इकडे बघतच नाही. इकडे बघ रियांश. रियांशला मित्रांनो मी रिया निघालोय मंदिरात निवद दावायला. रियाच्या हातात तर तांब्या पण आहे आणि ताट पण आहे. हात अवघडलाय का. मित्रांनो आता सगळ्या देवांना निवद दावले आणि मी रिया निघाले घरी. तुम्हाला माहिती आहे का रियाने गौऱ्याच नव्हत्या आणल्या, रियाला परत माघारी लावले. तर मित्रांनो आजच्याला जेवायला केले पोळी, भात, कुरडई, भजी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. A few moments later. मी घेतो चल पुढं दोघं घ्या. चल घे तू पुढं. मी दोघं एकटा घेतो पुढं. चल पकडायचं माझ वाढला मित्रांनो. 50 किलोची गोरटी का ती मी तरी एकटा इकडे दोघं तुम्ही तिकडे. तर मित्रांनो फायनली घरात ठेवले. मी तरी पुढं होतो आणि आई आणि वहिनी होत्या. आई म्हणत होती भाऊ आल्यावर निघू 11 वाजता. तर मित्रांनो आता वाजलेत 11 आणि बिबट्या आलाय म्हणून आईनं, भाऊ नाही आला अजून म्हणून आईनं आम्ही बाहेर सांगतो. खरं बिबट्या आलाय काय मित्रांनो. आपण त्या मंदिर बघायला गेलतो ना तिथं आलाय आणि तिथून आपलं वावर पण जवळच आहे. आणि रातपाळी झाल्यावर चालू आहे. बाहेर एवढं मच्छर आहे मित्रांनो. आई फक्त भावासाठी बाहेर थांबली. हो काय तुझ्या पशी बी कसं गोंग गोंग करतात. तर मित्रांनो फायनली भाऊ आलाय कामावरून. मोबाईल बघतच आलाय.